जिज्ञासू वाचकांचा महत्त्वपूर्ण दुवा ग्रंथपाल आहे. प्राध्यापक जामदार यांचे मत. निप्पाणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा. जिज्ञासू वाचक आणि ग्रंथ यांची वाचकांना भेट घडवून आणणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे ग्रंथपाल आहे. ग्रंथालयातील पुस्तकांचे संगोपन कशा पद्धतीने करायचे याचा उत्तम आराखडा ग्रंथपाल करत असतो. यामुळेच वाचकांना सर्व पुस्तके वेळेत आणि अचूक टिपण्यास मदत होत असल्याचे मत प्राध्यापक जामदार यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय येथे आयोजित केलेल्या डॉक्टर S.R. रंगनाथन जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर S.R. रंगनाथन आणि विविध पुस्तकांचे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे यांनी केले. पुढे बोलताना प्राध्यापक जामदार म्हणाले, निप्पाणी परिसरामध्ये जे नवीन लेखक साहित्यिक निर्माण झालेले आहेत यांची पुस्तके या ग्रंथालयामध्ये उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात येणार असून निप्पाणीतील साहित्यिक कै महादेव मोरे यांची पुस्तके त्यांच्या पहिल्याच प्रतिदिनानिमित्त या ग्रंथालयाला भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याचे सांगितले. आणि त्या क्रमांकामुळे सगळ्या देशभरामध्ये जगभरामध्ये एक प्रकारची सुसूत्रता निर्माण झाली. आता आमच्या देवचंद कॉलेजमध्ये जी पद्धत आहे त्यातलीच एक पद्धत वापरत आहे. म्हणजे मला ग्रंथालयात पुस्तक शोधायला गेल्यानंतर फारसे प्रयास करावे लागत नाही. म्हणजे मला इंग्रजीचं पुस्तक पाहिजे तर 0111 म्हटलं की इंग्रजीचे पुस्तक आहे ते पहिल्यांदा सिद्ध होतं. त्यानंतर त्याच्या पुढं कविता असेल तर नंबर 1, कथा असेल नाटक असेल तर नंबर 2, एकांकिका असेल तर 2x, कथा असेल तर 3x, कादंबरी असेल तर 3, त्याची समीक्षा असेल तर G. अशा पद्धतीचं सोपं वर्गीकरण एकदा ते बघितले की लक्षात येतं. म्हणजे कोणत्या विषयाचं पुस्तक कपाटामध्ये कोणत्या ठिकाणी आहे हे समजण्यासाठीचं फार मोठं योगदान हे रंगनाथन यांचं आहे. दुसरं ही पंचसूत्री जी लावलेली आहे त्यांनी, ही प्रत्येक पुस्तकाला एक वाचक असतो आणि त्या पुस्तकाची आणि त्या वाचकाची भेट घडवून देणं हे ग्रंथपालाचं कर्तव्य असतं. ग्रंथपाल फक्त त्याचं वर्गीकरण करत नाही तर त्या पुस्तकामध्ये काय त्याची समृद्धी नोंदवून ठेवत असतो. गेल्या वर्षी आम्ही वाईला गेलो. जे वराळे गुरुजी आहेत त्यांचे जावई डॉक्टर शिवाजीराव कांबळे ते तिथले ग्रंथपाल आहे. इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी ग्रंथालयाची व्यवस्था केलेली आहे. अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं. म्हणजे ग्रंथालयातील कपाटाची उंची किती पाहिजे 6 फुटांची. जे उभं राहिल्यानंतर आपल्याला ते पुस्तक सहज दिसलं पाहिजे अशा पद्धतीचं ते वर्गीकरण. 2 कपाटांच्या मध्ये अंतर किती असायला पाहिजे. 2 वाचक तिथं जात असतील तर त्यांना व्यवस्थित तिथून जाता आलं पाहिजे. या प्रसंगी प्राध्यापक आनंद संगपाळ, कबीर वराळे यांनी आपल्या मनोगतातून ग्रंथालयासंदर्भात विस्तृत विवेचन केले. जामदार सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. गोरखनाथ मदाळे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्याविषयी मी जास्त सांगू इच्छित नाही. ग्रंथ हेच गुरु. कारण ग्रंथाचं महत्त्व आपल्याला आई वडील आणि शिक्षकांनी आपल्याला जे शिकवलं आहे त्याचबरोबर ग्रंथांनी खूप शिकवलेलं आहे. आपल्याला शाळेत गेल्यापासून पुस्तकांच्या सानिध्यात आपण राहिलो आणि ह्या पुस्तकाने आपल्याला घडवलेलं आहे की हा पुस्तकांचा सार्वजनिक ठेवा या ठिकाणी जतन करून सर्वांसाठी उपलब्ध होतो आहे याचा मनस्वी आम्हाला आनंद होतो. कारण हे खूप मौलिक काम आहे. गावागावामध्ये प्रत्येक आज डिजिटल युग आहे. आज वाचक मिळणं हे खूप मुश्किल झालेलं आहे. आज AIच्या माध्यमातून आत्ता बसल्या बसल्या काय पाहिजे ते एका क्षणात माहिती मिळते. एक उदाहरण मी आता परवा सर सांगितले त्याप्रमाणे 21 तारखेला महादेव मोरे यांचा प्रथम स्मृती दिन आहे. त्या पाठीमागचं गोरखनाथ हे आहे. नाव पण गोरखनाथ आहे. निवडीने गोरखनाथ मच्छिंद्रनाथ जे होती ना तसं. आणि खरोखर मला असं वाटलं की यांची जी माहिती आहे आता मला सुद्धा माहीत नव्हतं की हे कोण आहेत. परंतु डिटेल माहिती गोरखनाथने सांगितली. डिटेल माहिती आणि त्यांच्याबद्दल किती आस्था आहे. आपण वाचतो, पुस्तकं वाचतो, सगळं करतो, पण हे कुणी केलं. आपण कसं म्हणतो ना, कुणी जन्म दिला, माझा बाप कोण,
काय काही वेळा विसरतो, आता विसरतात लोक, परंतु ह्याचं जे महत्त्व आहे त्याच्या पाठीमागे कोण आहे हे सांगण्याचं याने काम. आणि इतर गोष्टी मी सांगितल्या की इतर गोष्टी सतत आता संकपाळ सरांनी माहिती सांगितली, संकपाळ सरांनी माहिती सांगितल्यानंतर लगेच त्याचं हे सांगितलं त्यांनी, म्हणजे इतकी खोलवर माहिती असं सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, सरांनी सांगितल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा विवेचन करतात, पण विवेचन करत असताना सुद्धा त्याच्यातली आणि माहिती म्हणजे खोलवर ज्ञान, या ग्रंथालयाचं खोलवर ज्ञान असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, कारण का सरांनी सांगितलं पूर्वी पुस्तकं होती, कुठं होती, काय होती कळत नव्हतं, मग ते एवढा बॅड असायचा त्यातनं उठकून काढायची. परंतु गोरखनाथनं जी तांत्रिक आत्ताच्या आधुनिक पद्धतीने जो आहे ते सगळं ठेवण्याचा इथं प्रयत्न केला. आणि म्हणून मी प्रथमतः गोरखनाथचं अभिनंदन केलं. एवढं आता मी जास्त काय सांगत नाही, सरांनी सांगितलं, आनंद सांगितलेलं आहे. सर प्राध्यापक होते एवढंच तुम्हाला माहीत आहे, परंतु 11वी 12वी जो अभ्यासक्रम महाराष्ट्राचा आहे त्याच्यावरती अभ्यासक्रम मंडळावरती ती 11 वर्षे 11 वर्षे तिथं होते. लक्षात घ्या, जो अभ्यासक्रम 11वी 12वीचा आहे मराठीचा, जो कुठलं पुस्तक निवडायचं व्याकरणात, आणि दुसरी गोष्ट व्याकरणातले किडा जो ज्ञानाचा हे म्हणतात ना, किडा कशाला म्हणतात लक्षात घ्या, तर किड्याचा वापर वेगळा होतो आणि म्हणण्याचा अर्थ किडा म्हणजे आपण म्हणतो ते हे खाणार ते खाणार म्हणतो, परंतु सगळ्या साहित्याचं मर्म, सगळ्या साहित्यातलं मर्म जे व्याकरणातलं जे मर्म आहे ते सगळं ओळून पेतात ना, तसं आहे. मी 36 वर्षे शिक्षक म्हणून काम केलं, पण 1ली ते 7वी पर्यंत, त्यामुळे एवढं ज्ञान आपल्याला माहीत नाही. पण सरांनी म्हणून त्याला 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमावरती निवड केली, हे त्यांचं होतं. त्याचे सुद्धा म्हणजे असे महादेव मोरे जसे आपले लेखक होऊन गेले तसे सर सुद्धा या भागातले महाराष्ट्र शासनाच्या वरती काम करणारे सुद्धा आहे, तेव्हा त्यांच्या सगळ्यांच्या मार्फत आपण या कार्यक्रम प्रसंगी निप्पाणी तालुक्यातील सर्व ग्रंथपालांना भेट स्वरूपात 2 पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास आनंद कोल्हे, सरिता मधाळे, सुनीता कांबळे, दुंडप्पा मुरदुंडे, अमोल भ्युसे, अनिल पाटील, बाहुबली मगदूम, बदामी कोल्हे, शुभांगी पिसुत्रे, लता धोंडफोडे, गजानन कुलकर्णी यांच्यासह निप्पाणी तालुक्यातील सर्व ग्रंथपाल, विद्यार्थी-विद्यार्थिनी, सर्व वाचक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल श्रावण कांबळे यांनी मानले.